आम्हाला सिलेंडर मिळाला। श्री स्वामी समर्थ। मी जयश्री। स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। माझा दिवस नेहमीप्रमाणे सकाळी लवकर सुरू होतो। उठल्या उठल्या पहिलं काम म्हणजे अंगण झाडणे, पाणी टाकणे, घर स्वच्छ करणे आणि पूर्ण अंगण वगैरे व्यवस्थित झाडून, खूप मोठं अंगण असल्यामुळे मला खूप सारं पाणी टाकावं लागते आणि आमच्या इथे रोडचं काम चालू आहे म्हणून अंगण वगैरे झाडता येत नाही, म्हणून अंगण नाही झाडलं आज आणि अंगणातच म्हणजे पोर्चमध्येच आज पाणी घालत आहे। पण त्या धुळीमुळे झाडांवर इतकी धूळ झालेली आहे की झाडं असे पांढरे पांढरे असे कसे तरी कोमेजल्यासारखे दिसत आहे। म्हणून आज त्यांना मी पाणी नाही घालत आहे, तर त्यांना छान अशी आंघोळ घातल्यासारखी घालून देत आहे। आणि आपल्या घराभोवती छान असं दिसलं पाहिजे, माझे झाडं व्यवस्थित राहिले पाहिजे म्हणून असं छान पाणी वगैरे घालून स्वच्छ करून घेतले। पण सध्या रोडचं काम असल्यामुळे इतकी धूळ झाली आहे ना की झाडांची अवस्था फारच वाईट झाली आहे। झाडावर पूर्ण धूळ साचलेली आहे, झाड तर कोमेजल्यासारखं वाटत आहे। म्हणून त्यांना छान आज खूप पाणी घालत आहे मी। पण एक एक पान स्वच्छ होते पाणी घातल्याने, तेव्हा खरंच समाधान मिळते। आपण जसं स्वतःची काळजी घेतो तशीच झाडांची घ्यायला पाहिजे, कारण ही झाडं मोठी करण्यात खूप मेहनत लागते। आणि घरातली सगळं कामं तर रोजची असते, झाडणं पुसणं हे करून घेतलं, त्यासोबत रांगोळीसुद्धा काढून घेतली, छोटी मोठी कामं करून घेतली आणि आंघोळ करून मी छान असा वाफाळता चहा केला आणि मी आणि मिस्टरांनी छान असा चहा घेतला। पण सध्या बाहेरची परिस्थिती थोडी कठीण आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं, सिलेंडर मिळत नाही आहे, त्यामुळे थेट परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे। हॉटेल लाईन म्हणजे गॅसच्याच भरोश्यावर असते आणि तोच मिळत नसेल तर काम कसं चालणार। फक्त गॅसच नाही तर काल तर पेट्रोल पंपावर अशी रांगाच्या रांगा लागलेल्या होत्या, इतकी मोठी समस्या सुरू आहे। बाहेर सगळीकडे थोडी अडचण निर्माण झाली आहे, पण बघू आता काय होते काय नाही। एक जण बोलला होता की तो अर्जंटमध्ये आणि जास्त पैशामध्ये आम्हाला सिलेंडर द्यायला तयार आहे, तर तो माहिती नाही किती वाजता आणून देतो आणि मिळेलच। देवाने आपल्यासाठी काही ना काहीतरी विचार करून ठेवलेलाच असेल, पण सध्या माहीत नाही आज आमचं दुकान उघडते की नाही उघडत। पण फायनली आम्हाला आज सिलेंडर मिळाला आणि तो आज आम्हाला सिलेंडर मिळाला, पण इतका महाग होता ना की सिलेंडरचं जे आपले ओरिजिनल रेट आहे त्या रेटपेक्षा डबलच्या भावाने आम्हाला आज सिलेंडर मिळाला। पण सिलेंडर आम्हाला आज खूप उशिरा मिळाला, त्या कारणाने आज आमचं दुकान बंद होतं। तर जाऊ द्या, आज बंद होतं, आज आराम केला मिस्टरांनी, उद्यापासून परत चालू होणार आहे। आणि आमचा घरचं जर सिलेंडर म्हणजे जे घरचा वापरणीचा जो सिलेंडर आहे तो आम्ही स्पेशल घेत नाही, तर तो आम्ही दुकानातला जो वाचलेला सिलेंडर असते मोठ्या भट्टीला, जो पूर्णपणे खाली होत नाही, त्याच्यातला काही नाही काही 2-3 किलो सिलेंडर उरत असते, तो उरलेला सिलेंडर आम्ही घरी चालवतो, घरचा स्वयंपाक होतो। तो सिलेंडर आम्हाला 4-5 किंवा 6-7 दिवस कसाही पुरतो। मग आमचं त्या उरलेल्या सिलेंडरवर घर चालते, आम्ही अशा प्रकारे वापर करतो। आणि आता मोठा कमर्शियल सिलेंडर मिळत नाही आहे, पण छोट्या व्यापाऱ्या लोकांना व्यवसाय तर करायचाच आहे, म्हणून आम्ही घरगुती सिलेंडर आता सध्या वापरत आहे। चला तर ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सपोर्ट। श्री स्वामी समर्थ।